बापा, अय अंजलीचे बाबा, अंजलीचे बाबा, उठा ना. हे तसे काही उठणार नाही. वावरामध्ये आंबे आंबे तसेच खुले सोडून इथं घरी झोपून राहिले. त्या आंब्याखाली सावली राहते चांगली, त्या आंब्याखाली नाही जाऊन झोपतायत का? तर आता मी याच्या हाताला चांगली चिमटीच घेतो. बापरे, काय डसलं? अरे देवा, हाताले काय चावलं हिची बहीण तर. काय हो शांत, कायली चिमटी घेतली मले? झोप लागली जराशी माणसाले तर झोपूही नाही देत. वावर तिकडे खुलं सोडलं आणि घरी येऊन झोपून राहिले काय? वावरात झोपून राहणं, इथंच झोपणं काय नव्हतं, वावरात झोपलं काय? अहो आंब्यावर वानेरं येतील, नाही तर कोणी चोरून घेऊन जातील. त्या दिवशी तर पाहिलं ना कसे ते पोट्टे 2 आले होते. हा, चोरून घेऊन आले. पण वानेरं येतील तर पुरे ते खराब करून ठेवून ना आंबे. जा वावरामध्ये. झोप लागली तर झोपून गेलो. घरच्यापेक्षा तर त्या वावरामध्ये चांगली झोप लागते. थंडी थंडी हवा, ते तर चांगली म्हणजे शुद्ध हवा झाली घरच्यापेक्षा. घरी तरी गरमी होते. हो शांती, हे तर तुझे बरोबर आहे. बरं चालले काले, बरं चाय बनवतो काय? हो बनवतो. उठून तर बसा, का बसूनच गोष्टी करता? उठून बसा ना. आता उठले तर आहे ना, उठून बसा. वावरामध्ये माल आलाय, वावर सोडून इथं घरी झोपा येते बापा तुम्हाला. काही समजत नाही बापा तुमचं वालं. वावरामध्ये याची बहीण तर मच्छर नाही डोसत, काही मुरकुटही नाही डोसत. घरी मी रात्री झोपलो बाहेर तर काय सांगू शांते, भले मच्छर डसले बा मले. झोप नाही लागली. आता मग इथं हॉलमध्ये येऊन जाते. काय अजून म्हटलं दरवाजा लागलाय आणि अजून काय अजून यायला जाग येऊन जाईन. मग म्हटलं यायची काय झोप मोड करू म्हणून मग मी काही आलो नाही. झोपलो, मग उठून बसलो थोडा वेळ. आणि मग कायची झोप लागते याची बहीण तर. मग ह्या कडावरचं त्या कडावर आणि त्या कडावरचं ह्या कडावरच होत राहिलो. आणि मग तिकडे सकाळी 4 वाजता लागली जरा अशी झोप. तर मग ते तिरप आला, सूर्य निघाला तर ती कोणी झोप म्हणजे झोपच नाही झाली. मग जागाला मग इथे येऊन लोटलो जरासा. आता तू आली अंजलीचे बाबा आणि अंजलीचे बाबा करत. बरं बनव मग आता चांगला कडक चाय बनव मस्त, आलं टाकून. मी म्हटलं होतं काय तुम्हाला घरी झोपा म्हणून? मग वावरातच झोपते. मले काय माहित आता, असं वाटलं अंगणात झोपाव बा. आता सारे लोक अंगणात झोपते तर आपणही बास टाकून झोपाव बा आज. म्हणून मी काही वावरात गेलो नाही. मग काल जीवावरही आलं माझ्या वावरात जावाले. तसंच तुमच्या जीवावर येते वावरात जावाले. तुम्हाला त्या वावराचे इथं फिकर तर काही आहेच नाही का? वावरामध्ये माल पाणी आहे का? काहीच नाही समजत. बस घरी येऊन जाते, धावतच घरीच येता. 10 नाही वाजता घरी येऊन जाता. कायले तरी येता. मस्त सकाळी चाय पिऊन घ्या मस्त. नाही तर मग तिथंच आपल्या झोपडीमध्ये मस्त एक चायचा गण ठेवा, चायपत्ती ठेवा, साखर ठेवा. आपला सकाळी उठला आणि धरला ना बनवला तिथं चाय मस्त. अद्रक बी राहते, अद्रक बी ठेवा तिथं. घरून घेऊन जायची अद्रक थोडी थोडी. आणि मस्त तिथं बाहेर बसून मस्त आंब्याच्या झाडाखाली बास टाकून तिथं मस्त बसून मस्त चाय पिवा. हे नाही समजत. चालले तंगडे दुखवत घरी 10 वेळा 17 वेळा. घरी काय खावाचा आहे जसे कामच करता घरचे. बस बस शांता, बस बापा. तू लय बोलतो बा, लयच बोलतो. तुझं बोलणं थांबतच नाही. जाय ना बा, जाय ना पटकन चाय बनव. बरं आता उद्या आज संध्याकाळी मले तू साखर एका डब्यात, चायपत्ती लहानशा डब्बीत आणि एक गंज देऊन देतो मले. हो आज घेऊनच जा. आणि पाय सुनबाईनं पाय बिना म्हणल्यानं चाय आणून दिला. पाय किती फिकर आहे तिले. तर सुनबाई वय सुनबाई सासू सासऱ्याची केअर नाही करन, कदर नाही करन, काळजी नाही करन तर कसं होईन मग? तिचा फर्जच आहे तो, करावंच लागते तिला. नाही का हो कांता? माझे आई बाबा आणि तुम्ही काय वाटल्या थोडी गेले, सारखेच आहे माझ्यासाठी. बेटा अद्रक टाकून बनवला ना चाय? हो बाबा, तुम्हाला माहित आहे ना बिना अद्रकचा चाय आम्हाला कोणालाच नाही आवडत. आईला सुद्धा आवडत नाही बिना अद्रकचा चाय. भलाई दुधाचा नाही बनवला, काळा चाय बनवला. चालते बेटा. मला काळा चाय लय आवडते, दुधाचा नाही आवडत. आवडते म्हणा, पण कसं आहे शरीरासाठी काळा चाय चांगला आहे दुधापेक्षा. दुधाचे चाय न काय गच्च पकडते. हो बाबा, आणि खरोखर आहे भलाई दूध तसं पेलं तर चालते, पण ना अति हळद टाकून. आणि कणी असा दुधाचा चाय नाही पेला पाहिजे. पेवा तर काळी चाय पेवा. आई तुमच्यासाठी मोड आलेले मोड काढून ठेवले आहे मूडवर. तर ते आता तुम्ही कच्चे खाऊन घ्या. काय कच्चे? नाही ना पापा,
मला कच्चे नाही पाहिजे. मला भलाई ते उसळ बनवून देशील तर खाईन. अहो सासूबाई, जेवढे तुम्ही कच्चे खाल ना तुमच्या शरीराला चांगले होईल, चांगले आहे. तुम्ही ते फ्राय केल्यापेक्षा कच्चे खा ना. मोड आलेले मूग, मोड आलेले काळे ते गावरानी चणे, हे असे खा तुम्ही आई. आणि पहा तुमची शुगर बीपी सगळं गायब होते. रेग्युलर खाल्लं पाहिजे. नाही बापा, मला तू काही नको सांगू. मला काहीच कोणतीच बिमारी नाही. मी भलाई ठोकळा, पण मला काहीच बिमारी नाही. मी रच दन दन काम करतो. पण सासूबाई, तुमचा मोटापा खूप वाढला आहे ना. ते गालं पा, तुमचं शरीर पा, एकदम फुटबॉल सारखंच झालं ना. बाई कांता, चाय थंड झाल्यावर देशील काय? अरे बाबा, मी गोष्टीत खरंच तुम्ही माझ्या हातात घेतला नाही. आता तू देशील तेव्हाच घेईन ना. तू कप धरूनच आहे, पकडूनच आहे आणि गोष्टीच करून राहिली. तुमच्या सुना दोघीच्या दोघही माया मागच भिडते. सासूबाई हे खा, सासूबाई ते नका खाऊ. शांते, तुले काय वाटते? तुया सुनायले तुही फिकर आहे म्हणून ते म्हणते तुले तुया मोठापा वाढलाय, तुझे शरीर चांगलं राहिलं पाहिजे त्याच्यासाठी तुले म्हणते. तर काय झालं म्हणते तर त्या सांगते तसं खाय तू. खरं तुझ्या शरीरनं 8 दिवसामध्ये कम झालं पाहिजे. लयच झालं ना, लयच झालं ना. फुटबॉल सारखी एक अशी लात मारली तर फुटबॉल सारखी उडून जाशील. असं काय? बापरे, म्हणजे तुमच्या एका लातीनं मी फुटबॉल सारखी उडूनच जाईल. आणि मी एक लात दिली ना तुमच्या छाताळावर तर तुमचं पारी तिकून सारं निघून जाईल पेचूक. प्यायचे आहे माया थोबाडाले मग पाहिजा. गुच्चाप चाय प्या ना, वावरात व्हा. अरे बाप रे बाप रे बाप. 4 वानेर आणि ते मोठाले भडे. चोर छो 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 छोर छो छो छो. उतर 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 उतर. छो 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 छो. अरे उतराचं नावच नाही घेत. चोर छो छो छो. काय काकाजी, खाऊ द्या ना. किती खाणार आहे वानेर? खाऊ द्या, खाऊ द्या. जास्त काही खाणार नाही आंबे. अबे खाऊ द्या ना म्हणता. त्या बापाच्या घरचा मालच आहे. खाऊ द्या ना. त्या बापाच्या घरचं राहिलं असतं तर खाऊ देत होता काय तू? हो काकाजी, मी खाऊ दिला असता. पोटे मारा बरं, दगड मारा बरं. ह्या वान्य राहिल्या भडा उतरले पाहिजे, मारा. नाही काकाजी, माया खवात दुखते. हो, मायानं गोटा मारणंच नाही होत. अहो काकाजी, आम्हाला आंबी द्या ना. चटणी करायली, गोड आंबा करायली, लोणचं करायली द्या ना. 10-12 आंबे द्या ना आम्हाला दोघाही जणाले. असं काय आंबे पाहिजे का तुम्हाला? आणि वान्य राहिले हाकला म्हणतो तर मटमट पाहून राहिले. हा, खाऊ द्या म्हणतो. आणि तुम्हाला थैलीभर आंबे देऊ? हा, काय बोलता काकाजी? आम्ही थैलीभर थोडी म्हटलं, आम्ही 10-12च म्हटलो. तेच ना, 10-12 म्हणजे थैलीभरच होते ना. द्या बरं काकाजी. हा, आम्हाला थैलीभर देऊन द्या, आम्ही लोणचं टाकू. चला मग देतो तुम्हाला. हे वानेर हाकलू लागा मग. हो काकाजी, आम्ही वानेर हाकलू लागतो. मग द्या ना तुम्ही. हो, आपल्याच मतानं झाडावर चढ जा आणि घेऊन जा. ठीक आहे, पक्का? नाही तर बस वानेर हाकलू, आम्ही हाकलं ना तुम्ही म्हणून घराकडे जा. काही नाही म्हणून आम्ही की असं म्हणाल. नाही तर तुम्ही, अरे नाही ना रे, वानेरांना खाल्ल्यापेक्षा नासोडाच करतील वानेर. त्याच्यापेक्षा हाकलू लागा ना तुम्ही घेऊन जा. बरं रॉके, चल भाई मग तू तिकून आहे, मी इकडून होतो. आणि चल बरं, घे हाकल आता. वाने राहिले, घे दगड. चोर उतर उतर उतर. छोर छोर. अरे पैता का नाही पयत रे. चला हड हड हड. अरे वानेर होत ना, ते बंदर होत ना. काय कोंबड्या होय का हुड्या करून राहिले? अहो काकाजी, आम्हाला वानेर नाही हाकलता येत. आम्ही कधी वानेर पाहिलेच नाही. पाहिले नाही? खरंच नाही पाहिले. त्या बापाच्या वावरात वानेर येतच नाही. काय येते? नाही, माय बापाच्या वावरामध्ये डुकरच येते. सारी जमीन खुदून ठेवते. काय बोलतो रे? चोर 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 चोर. घे रे दगड घे, दगड घ्या आणि दे याच्या मुसकाडीत. चोर चोर चोर. अरे वा रे न्या 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 तिकडे हाकलत न्या न्या. अरे वा रे वा वा वा. चोर आहे छो. काकाजी पुरे माकडं नेले हाकलत तिकडे. आता चढू का मग आम्ही झाडावर? आणि थैली आणली काय रे मग? कायच्यात ज्ञान आंबे? काकाजी, आम्हाला वाटलं होतं का देणार नाही म्हणून आम्ही असंच खाली हाताने आलो. तर तुम्ही मला थैला द्या तुम्ही. हो, कसं बे पोट्टे हो, थैला तर आणायला पाहिजे होता. मी काय थैली घेऊन घुमतो का इथं वावरामध्ये?
अहो काकाजी द्या ना तुमचं धोतर, द्या त्या धोतरात बांधून नेतो. अरे वा माझ्या धोतरच सापडलं होतं का तुम्हाला आंबे नेवाले? बिले का ते शर्ट घेन, त्या शर्टामध्ये आंबे भर आणि जाय उघडा. तशी गरमी होते. अहो काकाजी ऊन लागून तर आमची पाटकाड लाल नाही होईन का? नाही होत. न्या त्या शर्टामध्ये न्या. मी काय माझे धोतर नाही देत. मी काय नंगा घुमू का हाफ चड्डेवर? बहळल्यासारखे बोलता काही. असं थैला तर न्या, नाही तर मग शर्टात न्या. बरं ठीक आहे, देऊन राहिले तेवढंच लय.